आज आपण गुढीपाडव्यासाठी लागणाऱ्या साहित्यांची यादी आणि गुढी उभारण्याची पारंपरिक पद्धत काय आहे ते पाहूयात। गुढी उभारण्यासाठी लागणारं पूजेचं साहित्य म्हणजे वेरूची काठी, उटणं, सुगंधित तेल, हळद कुंकू, अक्षदा, अष्टगंधा, वस्त्र, कडुलिंबाचा पाला, चाफ्याच्या फुलांची माळ, साखरेचे कडे, माळ, तांब्याचा गडू, पाट, रांगोळी, दाराला लाल फुलांसहित आंब्याचं तोरण, निरांजन, अगरबत्ती, पान, फळं, सुपारी, ताम्हण, हार आणि सुट्टी फुले। तर गुढी उभारण्यासाठी सर्वात प्रथम लागणारी वस्तू म्हणजे लांब काठी। तुम्हाला जितक्या लांब गुढी उभारायची आहे तितक्या उंचीची काठी घ्या। ही काठी व्यवस्थित स्वच्छ करून चांगली स्वच्छ केल्यानंतर त्यावर रेशमी कापड किंवा साडी चांगल्या प्रकारे बांधा। व्यवस्थित निऱ्या करून ते काठीला बांधा। त्यानंतर त्या काठीला साडीसोबतच कडुलिंबाची पाने, आंब्याची 5 पानं, फुलांची हार आणि साखरेची माळ म्हणजेच गाठी देखील बांधा। यानंतर त्यावर तांब्याचा किंवा चांदीचा तांब्या ठेवा। गुढी उभारल्यानंतर तिची सुगंधी फुले, अगरबत्ती लावून तिची यथोचित पूजा करा। नंतर गुढीला नैवेद्य दाखवा। या दिवशी श्रीखंड पुरी किंवा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो।